नमस्कार. 21 जून जागतिक योगा दिन, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आपण या क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती डॉक्टर रणजित चिकोडे यांच्याशी संवाद साधत आहोत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील शतकोत्तरी मोठी परंपरा असलेल्या साताऱ्यातील आरंग महाविद्यालयातून त्यांनी सुवर्ण पदकासह MSc पदवी घेतली. तसेच योग पदविका यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक हे त्यांनी घेतला होता आणि गेली 20 वर्षे ते ह्याच्यात संशोधन, लेखन, प्रबोधन, काउन्सिलिंग या सर्व पैलूंवर कार्यरत आहेत. आरोग्याची सप्तमी तसेच मन वढाय 40 नंतरच्या 40 गोष्टी यासह 8 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्याच्या आवृत्त्याही निघालेल्या आहेत. अशा अधिकारी व्यक्तीशी आपण संवाद साधत आहोत. सर, आपलं स्वागत. नमस्कार. आरोग्याची आनंद यात्रा हा 80 दिवसाचा आपण कोर्स अंतरंग हे आपल्या संस्थेतर्फे झाला होता आणि त्याची सगळीकडं फार विचारणा होत असते. तर ह्या आपण आपल्या संशोधनातून, आपल्या व्यासंगातून हा कोर्स जो केलेला आहे त्याची कशी नेमकी रचना आहे? त्याची साधारणपणे 80 दिवसांचा कोर्स आहे. पण त्याच्यामध्ये 30 आणि 20 पहिले 30 दिवस सर्वसामान्य लोकांना योगशास्त्र म्हणजे काय हे कळावं. योग याचा अर्थ काय आहे? जोडलं जाणं. तर कशाला जोडायचं आहे? तर आपल्याला निसर्गाशी स्वतःला जोडायचं आहे की ज्या निसर्गानं आपल्याला वाढवलं, जन्म दिला, पालनपोषण केलं. दुसरं म्हणजे आपल्याला समाजाशी जोडायचं आहे स्वतःला, कारण त्या समाजात आपण राहतो म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःशी जोडायचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे जोडलं जाणं जे आहे, आपला जे संवाद, ते जोडलं जाणं म्हणजे काय असतं ते पहिले 30 दिवस आम्ही शिकवतो. सोप्या क्रिया शिकवतो, पूरक हालचाली वगैरे घेतो आणि मग त्याचं रूपांतर पुढच्या 30 दिवसांमध्ये योगासनांमध्ये, सूर्यनमस्कारांमध्ये वगैरे करतो. आणि पुढचे शेवटचे जे 20 दिवस असतात त्याच्यामध्ये ध्यानधारणा किंवा आपलं वजन कमी करण्याकरता पॉवर योगा पद्धतीने आपण सूर्यनमस्कार कसे घालायचे, वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार. आमचा एकमेव असा क्लास आहे की ज्याच्यामध्ये 12 प्रकारे आम्ही सूर्यनमस्कार घालायला शिकवतो. म्हणजे 12 प्रकारची आसनं, 12 प्रकारचे सूर्यनमस्कार आणि 12 त्याचे सूर्याचे मंत्र, सूर्याच्या शक्तीचे मंत्र. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये घातलेल्या. त्याच्यामध्ये पॉवर योगा आहे, तायची आहे, एरोबिक्स आहे, सूर्यनमस्कार आहे, ध्यानधारणा आहे, योगासनं, प्राणायाम वगैरे आहे. शिवाय रसाहार आहे, उपवास आहे. ही सगळी तंत्र आरोग्याला जी आवश्यक आहे आणि शरीरातनं विष बाहेर काढणारी ही सगळी तंत्र आहेत. आहार त्यामध्ये पण आहे, आहार पण येतो, डाएट पण शिकवतो, डाएट प्लॅन पण शिकवतो. असं म्हणतात की तुम्ही स्वतः पण जेवण करून जेवायचं असतं असं पण नाही का? हो, ते पण आहे. 2 प्रकारची जेवण आम्ही वेगळी देतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहार म्हणजे लोकांना हल्ली काय माहिती नाही. आहार कुठला चांगला हेच मुळी लोकांना माहित नाही. विशेषतः तरुण मुलांना तर ते अजिबात माहिती नाही आहे. त्याची सांगोपांग माहिती देणारा हा उत्तम आणि अद्भुत आणि विलक्षण असा कोर्स आहे. आणि म्हणून आम्ही या जागतिक दिनाचं औचित्य साधून सर्व लोकांना सांगू इच्छितो किंवा एक विनंती, माझं आवाहन मी त्याला म्हणेन की तुम्ही हा कोर्स एकदा आयुष्यात अवश्य करा. जागतिक योगा दिन, योगाच भारतीय, आता भारत जे जगद्गुरू होणार आहे त्यात भारताची शक्तिस्थान आहेत, त्यामध्ये योग हे महत्त्वाचं आहे. आणि आता जगभरातून सगळीकडं प्रचंड प्रमाणात अचानकच हे सगळं आता लोक आकर्षित झालेले आहेत. काय नेमकं त्यामध्ये? त्याचं कारण म्हणजे गती आणि ऊर्जा. ह्या 2 गोष्टींवर आता माणूस चालतो. पूर्वी माणूस, लोक म्हणायचे, 2 पायांवर चालतो. आता मी गमतीनं म्हणतो की माणूस हा गती आणि ऊर्जेवरती चालतो. आणि या जगामध्ये कुणाला थांबायला वेळ नाही. जग आता फास्ट झाले. पण या फास्ट जगामध्ये फास्ट लाईफ आहे, फास्ट फूड आहे, त्यामुळे त्याची डेथ पण फास्ट व्हायला लागली. तो लवकर मरायला लागलाय. एवढं सगळं टेक्नोसॅव्ही तंत्रज्ञान उपलब्ध असताना माणसं लवकर का मरतायत? त्याचं कारण म्हणजे त्याचं स्वतःकडे लक्ष नाही. आणि म्हणून त्याला असं कळलं की भारतातनं काहीतरी एक प्राचीन असं शास्त्र आहे की जे शास्त्र शरीराला स्ट्रेंथ देतं आणि त्यामुळे शरीराच्या आत राहणाऱ्या मनाला पण ते मजबूत करते, मनालाही शांत करते. असं एक अद्भुत आणि विलक्षण शास्त्र भारतामधलं जगभरात हळूहळू पसरलं आणि त्याचं महत्त्व कळल्यामुळेच आता जगभरात त्याचा गवगवा झाला. 2 शेवटचे प्रश्न आहेत की सोशल मीडियाचा प्रचंड वापर वाढलेला आहे, त्याचे दोन्ही फायदे आणि तोटे दिसतात. आणि लहान मुलांच्यात प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे गर्भसंस्कार असेल किंवा अंगाई गीतं माहीत नसतात, ते सगळी मोबाईलवर दाखवलं जातात आणि लहान मूल मोबाईल बघते फार कौतुकानं दाखवलं जातं आणि 2 मिनिटाच्या पुढे वापरणं म्हणजे रेडिएशन वगैरे जे फार निगेटिव्ह प्रकार आहेत.
आता ऑस्ट्रेलियासारख्या देशात जर मोबाईल वापराचा कायदा केलेला आहे, हा सोशल मीडियाचा प्रचंड वापर झालेला आहे का, काय नेमकं त्याचं काय केलं पाहिजे? तर सोशल मीडियाचा वापर आपण किती प्रमाणात आणि कसा करायचा ते विशेषतः मी पालकांना आज आवाहन करू इच्छितो की तुमच्या घरी जर लहान मुलं असतील, मी आता पाहतो आहे की 1 वर्षाच्या मुलाच्या हातात पण आता मोबाईल देतात. ते कौतुक कौतुक आणि तो ते काहीतरी दाखतो आणि ते काहीतरी चित्र येतं ते दाखवतात, माझ्या मुलाने हे काढलं म्हणून ते आपोआप येत असतं. पण त्याला ते कौतुक वाटतं, पण त्या कौतुकातनं त्याचे डोळे खराब होत आहेत, त्याचे कान खराब होत आहेत, कानाजवळ असणाऱ्या लहान मेंदूवरती परिणाम होत आहेत. याच्यातून जे ब्लू लाईट बाहेर पडतो याच्यातून मोबाईलमधून, तो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला खूप वाईट आहे. त्यामुळे सर्वांनी लहान मुलांना मोबाईल देऊ नये, विशेषतः त्याची 18 वर्ष वाढ होईपर्यंत तरी अजिबात मुलांना देऊ नये अशी या मताचं मी आहे. अर्थात हल्ली त्याच्यावरती अभ्यास येतो, त्याच्यावरती प्रश्नोत्तर येतात, असं हा त्या नावाखाली पेरेंट आम्हाला सांगतात की म्हणून आम्ही आमच्या मुलाला दिला. पण ठीक आहे, पण तो किती वेळ वापरतोय? तो केवळ अभ्यासाकरताच मोबाईल वापरतोय का दुसरं काय बघतोय? कोरोनाच्या काळात हे जास्तच फोपावलं सगळं. पण ते तुम्ही त्याची चाचपणी करा आणि मुलाला दिवसातनं अर्धा तासापर्यंत द्या, त्याच्या पुढे देऊ नका. 21 हा आपला जून दिवस आहे, तो म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जगाच्या सर्व देशामध्ये काही ना काही प्रकारे तो साजरा केला जातो. तर या पार्श्वभूमीवर आपली 20-25 वर्षाची साधना आहे, तर या पार्श्वभूमीवर आपण काय मनोगत केलं? तेच मी आता सांगितलं की माणसाला कळलेलं आहे की आपल्याला जर या गतिमान युगामध्ये जगायचं असेल तर आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. आणि आयुर्वेदानं सांगितलेलं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुर विकार प्रशमनम. आरोग्य देणारा आयुर्वेद आणि आपलं स्वास्थ्य टिकवणारा आयुर्वेद आहे. याबरोबर आपले विकार आपल्याला होऊ नयेत म्हणून आयुर्वेद आहे. तसं योगाचा अभ्यास जर तुम्ही केलात आयुर्वेदाच्या जोडीने, म्हणजे आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही आहाराचे नियम पाळलेत, उदाहरणार्थ 2 वेळा जेवायला पाहिजे, गॅप ठेवला पाहिजे, 8 ते 10 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे 2 जेवणांच्या मध्ये, किंवा दर तासाला थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे, पाणी हळू प्यायला पाहिजे, पाणी बसून प्यायला पाहिजे, संध्याकाळी 7 नंतर पाणी प्यायचं नाही आहे. असे काही नियम आम्ही जे आता क्लासमध्ये आम्ही सगळे शिकवतो, पण तुम्ही हे ऐकायला हरकत नाही. किंवा जेवण चावून चावून खाल्लं पाहिजे, अन्न चावून चावून खाल्लं पाहिजे आणि टीव्ही न बघता खाल्लं. हा, टीव्ही न बघता किंवा मोबाईल न बघता अन्न खाल्लं पाहिजे. अशा अनेक नियमांचं, आहाराच्या नियमांचं जरी पालन केलं तरी निम्मी लढाई तुम्ही जिंकल्यासारखी, निम्म तुमचं स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि पुढे शरीराला, त्या शरीरातल्या हाडांना आणि स्नायूंना मजबूत करण्याकरता तुम्हाला सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम हे सगळं केलं पाहिजे. तुमच्या हृदयाला, तुमच्या मेंदूला, तुमच्या फुफ्फुसांना, लिव्हरला, किडनीला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला प्राणायाम केलं पाहिजे. आणि मग तुमचं स्वास्थ्य चांगलं राहिलं, तुमचं शरीर चांगलं राहिलं की शरीराच्या आत जे मन आहे ते आपोआप चांगलं राहिलं, सगळं सकारात्मकता वाढते. म्हणजे ऊर्जा वाढते, ऊर्जा वाढली की गती वाढते, गती वाढली की या गतिमान युगामध्ये काम करायला तुम्ही सक्षम होता, तुमचे विचार सकारात्मक होतात. का नाही होणार? तुमचं आरोग्य चांगलं असणार. तर सरांच्याबरोबर आपण अगदी रॅपिडमध्ये हा संवाद साधलेला आहे. पुन्हा एकदा आपण स्टुडिओला बोलून सविस्तर याविषयी चर्चा करू. आपला गतिमान आपल्या व्यस्त वेळापत्रकातून या योगा दिनी आपण आपले संवाद साधला, त्याबद्दल TV मराठीच्या वतीने मी राजेंद्र मुकोटे आणि आमचे सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या वतीने आभार. धन्यवाद.